कोकणातील एका उमेदवाराच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त झाल्याच्या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या थेट प्रश्नांना संबंधित नेत्यांच्या सावध आणि संतुलित प्रतिक्रिया दिल्या. उमेदवारांच्या घरी सापडलेली रक्कम आणि मित्रपक्षालाच आमदारांनी ती काढून नेल्याचा आरोप समोर आल्यानंतर महायुतीचा मतभेद, अविश्वास किंवा दुविश्वास निर्माण होत आहे, अशी सरळ विचारणा पत्रकारांनी केली. मात्र नेत्यांना या शंकेतले पूर्णपणे फेटाळून लावत कोकणात दोन भावांमध्ये दुस्वास नसतो. आम्ही दोन्ही उमेदवार जिंकलो तरी हे महायुतीच्या खात्यातच जाणार. नारायण राणे दोन्ही भावांना सांभाळून शकणारे नेतृत्व आहे, असे ठामपणे सांगत एकट्याचा संदेश दिला. भाजपची प्रतिमा या प्रकरणामुळे खराब होत असल्याची शक्यता विचारली असता नेते अधिक संयमी झाले. तथ्य, सत्यता आणि तपास पूर्ण होण्याआधी प्रतिमा मलिन आहे असे म्हणणे योग्य नाही. सत्य समोर येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे उचित राहणार नाही, असा निर्वाळा देत त्यांनी कोणताही ठोस आरोप प्रत्यारोप टाळला. रकमेच्या स्रोताबाबत त्यांनी काही संभाव्य स्पष्टीकरणेही नमूद केली. नगरसेवकांना पक्षाकडून मिळणारी मदत एकाच ठिकाणी ठेवण्यात आली असण्याची शक्यता सांगताना कोकणातील व्यवसाय, शेती आणि कापूस व्यवहाराचा उल्लेख करून कापूस विकला की 5-10 लाख रुपये घरी येतात, याला वेळ लागत नाही असे उदाहरण त्यांनी दिले. तथापि ही रक्कम वैध व्यवसायातून आली, ही पक्षीय मदत होती किंवा अन्य काही कारण होते, याबाबत त्यांनी कोणतेही अंतिम विधान करण्यास नकार दिला. सत्यता आणि पूर्ण तपास समोर आल्याशिवाय बोलणे योग्य नाही, अशी पुनरावृत्ती त्यांनी पुन्हा केली.